ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। का गेली का होतीस आउट हाऊस मध्ये? अरे तुला कळत कसं नाही, मी वहिनींना भेटायला गेले होते. आणि काय सांगितलंस तू तिला? सांगायचं काय, मी त्यांना विचारलं, त्या तुला असा त्रास का देत आहेत, शेवटी त्यांच्या मनात काय आहे, त्यांना असं वागून काय मिळणार आहे. असं बोललीस तू तिला? मग काय, ती काय म्हणाली? काय नाही म्हणाल्या, मी अजून काहीही ठरवलेलं नाही आणि त्यांना वाटतं की अजूनही आपल्या दोघांमध्ये तुझ्याचमुळे तू सारखी सारखी येतेस ना, तिला वाटणारच नाही. त्या मला म्हणाल्या की मी इथून जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ती ही गोष्ट विसरूच शकणार नाही. मग काय, मी त्यांना सांगितलं मी कोल्हापूर सोडून कुठेही जाणार नाही, जायचं असेल तर तुम्ही जा. आणि इतकं सगळं कळूनही त्या इथे कशा राहू शकतात रे? त्यांना काहीच कसं वाटत नाही. मैथिली, सौरभ, मला तर वाटतं त्या फक्त इस्टेटीच्या लोभापायी इथे परत आल्या. Shut up. Just shut up. What shut up? बघ, हेच खरं आहे, तुला कळत नाही. तुला कळत नाही मैथिली. You made mess out of my life. बाईसाहेब, तुम्ही बोलवलात? हो. रुक्मिणी, मला एक सांग, इतक्या सकाळी सकाळी अवंतिका तयार होऊन कुठे गेल्या? मागे नाही का त्यांना एका मोठ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, तसेच आज मी बोलवले प्रमुख पाहुणे म्हणून. तिकडेच गेल्यात सकाळी. होय. त्यांना काही निरोप सांगायचंय? नाही नाही, जातो. अजून काही काम आहे का? नाही रुक्मिणी, जा. जी. हो, तुम्हाला पाठवून देतो मी कोटेशन्स. नाही, नक्की. राहुल, लक्षात आहे माझ्या. हो, मी असं करतो, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हो हो हो, नक्की. ठेवू फोन? ओके, बाय बाय. काय ग? अरे, मी एक काम सांगितलं होतं तुला. कसलं काम? आपल्या ज्वेलरकडे टाकलेला नेकलेस आणलास का तू? तू मला असं काही काम सांगितलं होतंस? मला नाही आठवत. राहुल, अरे असं काय करतोस? काय रे, काय झालं? मी गेले 3 दिवस मी याला सांगते, हा एकही काम आठवणीने करत नाही. अगं असंच आहे, विसर भोळा. माई, मी या जगातला महान धांदरट मुलगा आहे, तुला माहिती आहे ना. अगं, कितींदा विचारांच्या भरामध्ये मी माझी अभ्यासाची पुस्तकं फ्रीज मध्ये ठेवायला गेलोय आणि कबड मध्ये दुधाचं भांड ठेवलंय. तरी सांगू नकोस. अगं खरंच, विचार माईला, माई सांगितलं सांग. पण तू नानांची औषध आणलीस बघ, विसरलास ना? कसं रे असं विसरतो सारखं? आई 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 गो आई गो आई आई राजू,
अगं राजू? बाई, बहुतेक माझी स्मृती गेली वाटत. राजू! म्हणून माझ्या काही लक्षात राहत नाहीये. राजू! मी नानांच्या औषध आत्ता आणतो, आलोच मी. बाई, असा काय हा? अगं असाच आहे लहानपणापासून, असाच विसरभोळा. एक काम आठवणीने करेल तर शपथ. किती छान झालं नाही रोहितचं लग्न. थोडक्यात पण छान झालं. त्या लोकांनी आपल्याला लग्नात म्हणजे अगदी आई वडिलांसारखाच मान दिला. हो ना, इतकं बरं वाटलं ना खरंच. त्यामुळे त्याला बाकी खूप आदर आहे हा तुमच्याबद्दल. काय म्हणायला बघितलं ना, तुम्ही होतात म्हणून इथपर्यंत त्याचं सगळं चांगलं झालं. खरंच तुम्ही त्याला जर मार्ग दाखवला नसतात तर किती भरकटला असता कुणास ठाऊक आयुष्यात. त्यांनी खरं म्हणजे ना सलील आणि रीमाला सुद्धा बोलवलं होतं, पण मला वाटलंच होतं ते येणार नाहीत म्हणून. साधा फोन सुद्धा केला नाही हो त्यांनी. तुम्ही हल्ली जाऊ दे वगैरे सुद्धा म्हणण्याचं सोडून दिलंय का? तुमचं आपलं एक बरं आहे, तुम्ही न बोलण्याचंच व्रत घेतलंय. मीच आपली एकटी बडबडत असते. आज रोहितच्या लग्नाचे सगळे विधी बघितले आणि आवीच्या लग्नाचे विधी आठवले. खरंच किती आनंदात होते ना मी. म्हणजे आपण सगळेच, आपण आपल्या उगीचच भ्रमात असतो. खरं तर या विधीना वगैरे काही अर्थच नसतो. कसले विधी आणि कसली वचनं निभावला ना तर सगळ्यात अर्थ आहे. नाहीतर इथं काय चाललंय कुणास ठाऊक. अहो, मी एकदा जाऊन बघून येऊ का? तिथे नाही, नको 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 काय, तिथे बिचारी ती एकटीच आहे. मी एकदा जाऊनच येते. पण त्यांना काय वाटेल? वाटू दे काय वाटेल ते. त्यांनी विचार केला आपल्याला काय वाटेल याचा? काही नाही, मी एकदा स्वतःच्या डोळ्यांनीच जाऊन पाहून येते. हो बोला की. तू ठरवलंच असतं काय बोलू? तुम्ही काहीही बोला, मी जाणारच. करू का तुला? आपण टाळ्या वाजवूया. टाळ्या 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 टाळ्या. इथे 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 नाचले मोला. अरे येतं तुला. असं कर, असं कर. अश्विनी आम्हाला देतं? मामा ही कनू आहे, आर्य नाहीये. अहो म्हणून काय झालं, आमचीच नात आहे ना ती. आमच्या नातवाबद्दल आम्हाला जास्त कौतुक वाटत असेल, पण म्हणून की यांच्याबद्दल काहीच वाटत नाही आम्हाला. म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी, पण आम्हीच हिच्यासाठी धनाची पेटी ठेवणार आहोत. म्हणजे आयुष्यात तिला कधीही कशाची ददात पडू नये. आम्ही दोघांना सारखंच करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आमच्या बोलण्याचा खूप वेगळा अर्थ लावलात. देता तिला आमच्याकडे? काय म्हणताय तुम्ही? हसता आमच्याकडे बघून? ओ ओ हो हो हो. अश्विनी, अवंतिकाचा आमच्याबद्दलचा गैरसमज तुम्हीच दूर करू शकता. तुम्हाला नाही का वाटत की त्यांनी आउट हाऊस मध्ये राहण्याऐवजी इथे घरात येऊन राहावं? ह्या मुलांनी सगळ्यांच्या अंगाखांद्यावर खेळावं. आम्ही तुम्हाला समजून घेण्यात खूप चुकलो अश्विनी. तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी दुःखी होणं, रागावणं हे अगदी साहजिक आहे. पण आयुष्यात अशा घटना घडतच असतात. एखाद्याबद्दल आयुष्यभर मनात अडी ठेवून जगावं इतकं लहान नाही आहे आयुष्य अश्विनी. तुम्ही समजवा अवंतिकाला. आता सगळं तुमच्याच हातात आहे अश्विनी. अविनाश, अरे तू काय माणूस आहेस का काय? माधुरी सारखी मस्त बाई तुला घरी बोलवतीये, स्वतःहून तुझ्या जवळ येते आणि तू घरी निघून आलास.
असला कर्मधारी तरी असले का? हे बघ, माझ्या मनाला हे पटलं नाही. तुझ्या मनाचा तर ना चायला जाहीर सत्कारच करायला पाहिजे. पंच पक्वानांचं ताट समोर. हे बघ, हे असं सगळं वागणं म्हणजे मला वाटतं मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतो. कसली डोंबल्याची प्रतारणा आली रे. आणि हे असं जर असेल ना तर घरचं सोडून हॉटेलमध्ये जेवणं ही सुद्धा बायकोशी प्रतारणाच झाली. अरे काय बोलतोस तू हे विस्की? जेवणाची आणि बायकोची तू कशी काय तुलना करू शकतो? बघ अविनाश, अरे तू तुझ्या बायकोशी प्रामाणिक आहेस ना. तिला काय जे पाहिजे ते तू आणून देतोय. शिवाय तू कुठल्या दुसऱ्या बाईच्या प्रेमात वगैरे पडलेला नाहीस किंवा तिच्यासाठी स्वतःच्या बायकोची उपेक्षा सुद्धा करत नाहीयेस. अरे मग गिल्ट कशाचा? हे बघ विस्की, मला तुझे हे फंडे समजत नाही. तू शारीरिक व्याभिचाराला व्याभिचार समजत नसशील, मी समजतो. अच्छा, तरीही तू माधुरीच्याकडे का जातोस? कारण आमची रिलेशनशिप प्लॅटॉनिक रिलेशनशिप. प्लॅटॉनिक रिलेशनशिप? हो. इट्स ऑल बुलशिट. मला एक सांग अविनाश, तुला कधीच माधुरी बद्दल मोह वाटला नाही? बरं ते जाऊ दे. तू तिला सांगितलंस की तुझं लग्न झालंय? नाही. का नाही? मी सांगतो ना, यू हॅव फिअर ऑफ लुझिंग हर. नाही, तसं नाहीये. मी तिला सांगणार आहे. आणि मला नाही वाटत की माझं लग्न झालंय कळल्यामुळे आमच्या रिलेशनशिप मध्ये काही फरक पडेल. रिअली? बघ ना, सांगणारच आहे मी तिला. वेळ आल्यानंतर तिला सगळं सांगणार आहे. कारण मला ही कॉम्प्लिकेशन्स ठेवायचे नाहीत. मला हे सगळं संपवायचंय. सानिकाला जरा जरी वास लागला ना तरी संपलंच सगळं. तुला एक सांगतो, सानिका आणि तनया यांच्याशिवाय मला आयुष्यात कोणीही महत्वाचं नाही. Is that clear? काका, मला काही कळतच नाहीये. अरे हे आज कसली भाजी करू? तिच्या एवढंच ना, त्यात काय कुठली भाजी कर, 2 घास पोटात गेले म्हणजे बा. ठीक आहे, मग एक काम कर, तू आता बाजारात जाशील ना तर तुझ्या आवडीची कोणतीही भाजी आण. ठीक आहे, मी बाजारातून माझ्या आवडीची भाजी आणतो. बघतो बस. बरं, त्याच्या आधी जरा फर्स्ट क्लास चहा मिळेल का एखादा? आत्ता आणते? अरे आता कोण आलं असेल? मी बघतो. नमस्कार. नमस्कार शेखर साहेब. या 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 या. बसन. हो, म्हणजे इथून चाललो होतो, म्हटलं सहज डोकवावं नाही का. काका मी चहा आणते. मग शेखर साहेब, कशी काय चालली नोकरी? व्यवस्थित. फर्स्ट क्लास. हो, फर्स्ट क्लास. म्हणजे कोल्हापुरात रुळला म्हणायचं आमच्या. हा, रुळतोय. म्हणजे आताशी 4च महिने झालेत येऊन. अजून कोणाशी फारशी ओळख नाहीये. मैथिली मॅडमशी आहे आणि का कोणास ठाऊक ती वाढवाविषयी पण वाटते. आमची मैथिली आहेच अशी गुणाची. गैरसमज करून घेऊ नका तुम्ही, पण मिस मैथिलीचं साधं राहणं, ग्रेसफुल वागणं मला खरंच मनापासून आवडतं. तुम्हाला सांगतो काका, आज मी इतक्या लोकांच्यात वावरतो. नोकरीच्या निमित्तानं इतके क्लायंट्स भेटतात, पण नो वन लाईक मिस मैथिली. त्या खरंच खूप वेगळ्या आहेत. पण माझं इथं येणं, सतत फोन करणं त्यांना आवडत नाही. असं अजिबात नाही. नाही, त्यांचं बरोबरच आहे. कारण मला जे वाटतंय ते त्यांना वाटलंच पाहिजे असा माझा आग्रह वाढत चाललाय. मला कळतंय ते, आणि ते बरोबर नाहीये. म्हणूनच मी ठरवलंय काका की यापुढे तुमच्याकडे स्वतःहून कधीही यायचं नाही किंवा स्वतःहून फोनही करायचा नाही. ठीक आहे, येतो काका.
मैथिलींना तेवढं सांगा. प्लीज प्लीज गोंधळ करू नका. काय झालं काकू? काही नाही रे, जरा डोकं दुखतंय. ताप आहे का? बहुतेक असेल. मी आलो. थांबा थांबा, मी डोकं चेपतो तिथं. नको रे बाबा, काही डोकं चेपू नको. त्याला एवढं प्रेम करतो, नंतर जाशील निघून तिच्या बरोबर. नाही का जाणार? खरंच नाही जाणार? तो कसा जाईल? मी आहे ना. गोळी घे घे, खा खा. काकू तू गोळी खा बर का, नंतर मी तुला छान कॉफी करून देते. कॉफी पिऊन झाल्यावर झोप तू. तुम्ही तिघं खरंच मला सोडून जाणार नाही ना कधी? खूप छान चान्स आलाय तुला, त्याचं सोनं कर. अरे काही झालं तरी शेवटी नवीन देश, नवीन माणसं, नवीन सेटअप. हा, काम करायला किती मजा येईल. आय वुड लव्ह. मला जर का अशी कुठे संधी मिळाली ना, म्हणजे विशेषतः अमेरिका वगैरे, मी नक्की जाईन. ग्रेट आहे रे. आणि काय आहे, खूप कमी लोकांना अशी संधी मिळते. हा, तुला मिळाली आहे त्याचं खरंच सोनं कर. कित्येक लोकांचं काय होतं माहिती ना, मिलियन संधी मिळते पण जाता येत नाही. म्हणजे सम अदर प्रॉब्लेम्स म्हणून, लाईक घरचे म्हणतात कशाला जायचंय, शिवाय बायका, अरे 2च वर्षांनी जाऊन परत येणार आहेस तर कशासाठी जायचं, हे नाही ते नाही, हजार कटकटी करतात रे. काय रे, तुझा चेहरा का असा एकदम छोटा झालाय? हा, कसला विचार करतोयस? ए, तुला दिली ना परवानगी उर्मिलानी? झाला तर आपण नाही विचार करायचा, जायचंय. यस. नाही नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण कसं आहे ना की घरच्यांच्या सुद्धा पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडा विचार करायला हवा. कारण कसं असतं ना, घरच्यांचा सुद्धा एक विचार असतो रे, की सगळं सुरळीत सुरू आहे आणि पुढे सुद्धा हे सगळं सुरळीत सुरू राहणार आहे याची खात्री असताना कशाला जायचं? खरंच कशाला जायचं? मी थोडा कन्फ्यूज आहे. म्हणजे मला सांग की जर माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस? मला पेचात पकडला का? मी काय केलं असतं, मे बी मी गेलो असतो. आता मी जसा आहे तसा असतो तर नक्की गेलो असतो, 100%. पण जर माझं लग्न झालेलं असतं, सुरुची सारखी एखादी छान बायको आहे, एखादा छान गोड मुलगा आहे, अशी सिच्युएशन असती, सगळं सुरळीत चाललेलं आहे, सुरळीत राहणार आहे अशी खात्री असती, तरी सुद्धा मी गेलो नसतो. पण हा झाला माझा पॉइंट ऑफ व्ह्यू, माझा विचार. शेवटी काय आहे, घरच्यांचंही बरोबर असतंच ना, दोन्ही बाजूनी विचार करायला हवा. पण तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, माझ्या डोक्यात असे खूप गोंधळ असतात, काय करायचं काय नाही. पण तू जा, तुला एवढा चान्स मिळालाय, जायला पाहिजे. ऑल द बेस्ट. तयारी करायची असेल ना आता. मी गेलो नसतो. यू थिंक ए पळू, आता उशीर झालाय खूप. हा, चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू. ग्रँड झालं फंक्शन. किती मोठी मोठी माणसं आली होती, सगळ्या फील्ड्स मधली, एकदम क्रीम ऑफ कोल्हापूर. पॉलिटिक्स मधली पण पुष्कळ माणसं होती. विचारत होती तुम्ही का नाही आलात म्हणून. बरं वाटत नव्हतं मला. आय थॉट एज मच. नाही तर एवढी मोठी संधी तुम्ही कशी सोडणार? मला भाषण द्यायला सांगितलं, मग दिलं ठोकून भाषण. सगळे एवढे इम्प्रेस झाले, म्हणाले आम्हाला माहितच नव्हतं तुम्ही इतकं चांगलं भाषण करू शकता, नाहीतर या आधीच तुम्हाला बोलवलं असतं. तुम्ही इलेक्शनला का नाही उभं राहत असंही विचारलं मला.
मग काय म्हटलं इट्स अ गुड आयडिया. आय नेव्हर गिव्ह अ थॉट टू इट. आय मस्ट. कल्पना मस्त आहे. म्हणजे तुम्ही आता पॉलिटिक्स मध्ये उतरणार आहात? का? आम्हाला नाही वाटत तुम्ही त्या भानगडीत पडावं अवंतिका. दॅट्स नॉट युअर फील्ड. राजकारण हे तुमचं एक क्षेत्र नव्हतं मामा. पण हो, बिझनेस आणि घरातलं राजकारण खेळण्याचा दांडगा अनुभव होता. पण मी म्हटलं की शेवटी काय हरकत आहे, मी तुमचीच सून आहे ना. जसा तुमचा वंश चालवते तसा तुमचा वारसाही चालवायलाच हवा मला. मी त्यांना सांगितलं की आय थिंक ओव्हर इट, बट आय एम गेम. एनिवेज ते क्लबचे प्रेसिडेंट मिस्टर जवेरींचा फोन विचारला. निघायला हवा मला. येते हा.